समाचार अब तक, सत्य का साहस। आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। हँडग्लोव्स व्यवसायात विश्वासघात करून तब्बल 62 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर येथील तहसील पोलिसांनी आरोपी मयूर चांदणे याला अटक केली आहे। फिर्यादी जयप्रकाश आदिमया यांचा हँडग्लोव्हचा व्यवसाय असून मयूर चांदणे त्यांच्यासोबत काम करत होता। ओळख चांगली असल्याने आरोपीला विक्रीसाठी भोपाळ येथे माल दिला होता। मालाची विक्री करून रक्कम परत करणे अपेक्षित असताना आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून जवळपास 62 लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळते केले। गुन्हा उघडकीस आल्यानंतर आरोपी जरीपटका नागपूर येथून फरार झाला होता। नागपूर पोलिसांनी तपासाच्या चक्रात आरोपीचा मार्ग काढत हरियाणापर्यंत पोहोचले। विशेष पथकाने हरियाणात छापा टाकत मयूर चांदणे याला ताब्यात घेतले। अटक केलेल्या आरोपी विरुद्ध फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस तपास सुरू असून आरोपीने आणखी कुणाची फसवणूक केली आहे का याचा शोध घेतला जातो आहे। या घटनेमुळे व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। फिर्यादी जयप्रकाश धिंगडा यांच्या ओळखीचा आरोपी मयूर मुलचंदानी यांच्यासोबत काम करत होता। फिर्यादीचा हँडग्लोव्हचा बिझनेस आहे। त्यावेळेस ओळख असल्यामुळे हँडग्लोव्हची विक्री भोपाळ येथे हा आरोपी करत असे आणि त्या विक्री केलेल्या अमाऊंट जे आहे ते ट्रान्सफर फिर्यादीच्या अकाउंटमध्ये करणं अपेक्षित होतं, परंतु फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांनी ते पैसे जवळजवळ 62 लाख समथिंग रुपये त्याच्या स्वतःच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करून घेतलेले आहे। त्यामुळे आम्ही आरोपीचा तपास करून त्याला हरियाणा येथून ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। सध्या आरोपी PCR मध्ये आहे आणि आरोपीने जे पैसे ट्रान्सफर केलेले आहेत त्यांच्याकडे तपास करून पुढील आम्ही तपास करत आहोत। नाही, मूळचा तो राहणार जरीपटका नागपूर येथील रहिवासी आहे, परंतु तो गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता। आम्ही तपासामध्ये तो हरियाणा गुडगाव इथं असल्याचे निष्पन्न झाल्याने आम्ही टीमचं रवाना झालो आणि त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेतलं। त्याला अटक करून PCR मध्ये सध्या आहे। आम्ही तपासकामी आम्ही स्वतः पोलीस शिपाई पंकज मारशिंगे, पोलीस नाईक अनुप असे या टीम मध्ये आम्ही जाऊन आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतलेला आहे।